आपल्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून या कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वेचं काम, टॅक्स लावण्याचं सर्वेचं काम चालू आहे। आणि मी ते सर्वेचं काम चालू असताना आपल्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 76 ते 77 झोपडपट्ट्या आहेत आणि झोपडपट्टीचाही सर्वे झालेला आहे। पण तुम्ही बघितलं असेल, आता या 1-2 महिन्यापूर्वी आतापासूनच झोपडपट्टीला अवाढव्य टॅक्स देण्याचं काम या महापालिकेने दिलेलं आहे आणि सर्व झोपडपट्टीमध्ये राहणारे गोरगरीब जनता याच्यामुळे भयभीत झालेले की एवढ्या मोठ्या प्रमाणात 40 ते 50 हजार एका झोपडपट्टीला टॅक्स कुठून भरायचा। कारण आपण एक सर्व गरीब माणसं आहोत आणि पोटापाण्यावर जगणारी माणसं आहोत आणि मग त्यामुळे रिपब्लिकन पार्टीचे सर्व पदाधिकारी, आमचे आदरणीय वडीलधारी अण्णासाहेब रोकडे, माझे मित्र मागरे साहेब, माझे मित्र माणिकराव उघडे, आमचे माजी नगरसेवक भालेराव साहेब आणि सर्व पदाधिकारी, आज डोलसाहेब, माजी नगरसेवक डोलसाहेब, आम्ही सर्व पदाधिकारी आज आयुक्तांची भेट घेतली आणि आयुक्तांना सांगण्यात आलं की हे चुकीचं कुठेतरी घडतं आहे आणि चुकीचं घडू नये म्हणून आपली भेट घेण्यात आलेली आहे। आयुक्तांशी आमचे सर्वांची सकारात्मक चर्चा झाली, तिथे सर्व पदाधिकारी होते, त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यांनी कबूल केलं की कुठेतरी हे टॅक्स अवाढव्य आहे, हे योग्य नाही आणि त्याच्यावर आम्ही तातडीने अंमलबजावणी करू आणि जर अंमलबजावणी होत नसेल तर अण्णांनी सांगितलेलं आहे की मग मोठ्या प्रमाणे आम्ही आक्रोश मोर्चा काढला जाईल आणि कल्याण डोंबिवली महानगर असं सांगण्यात आलं। पण मला वाटत नाही की मोर्चा काढायची गरज लागणार, कारण अभिनव गोयल साहेब अतिशय सकारात्मक असे आयुक्त आहेत आणि ते गरीब जनतेसाठी सतत काम करत असतात आणि नक्कीच टॅक्स हा मोठ्या प्रमाणात कमी केला जाईल असं मला वाटतं। डोंबिवली विभागाचे आमचे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते एक निवेदन घेऊन आलेले आहेत की या झोपडपट्टी कल्याणमध्ये आणि डोंबिवलीमध्ये ज्या झोपडपट्टी आहेत त्यांना महापालिकेने अधिकृत त्यांना कर लावलेला आहे, पण कर लावल्यानंतर एकेकाला 20-20, 25-25 हजार रुपये ते 3 वर्षाचा कर लावलेला आहे। आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी केलेली आहे की कमीत कमी 500 रुपयापर्यंत राहावा, अशा प्रकारची आम्ही मागणी केली आयुक्तांकडे। पण योगायोग असा आहे, कार्यक्षम कर्तृत्ववान गरिबांचं दैवत आम्ही म्हणतो त्यांना आमचे आमदार कल्याण ग्रामीण विभागाचे आमचे राजेश मोरे साहेब ते भेटले आणि आमचं गाऱ्हाणं ऐकून स्वतः त्यांनी आमचं सगळं एवढं शिष्टमंडळाला आयुक्तांकडे घेऊन गेले आणि आयुक्तांना सविस्तर त्यांनी सांगितलं आणि आयुक्तांनी राजेश मोरेंचं ऐकून घेतलं, आमचं ऐकून घेतलं, आम्हाला न्याय भेटेल अशा प्रकारची आम्हाला आशा आहे। जर कदाचित आमचा जर न्याय भेटला नाही तर कल्याण डोंबिवली महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचे दमसुद्धा त्यांना दिलेला आहे। जय भीम, जय भारत।